नमस्कार. मी प्रमोदजी सस्ते, संपादक प्रगती चळवळ. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या अकाली एक्झिटनं पूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा पसरलेली आहे. आज सावडायचा कार्यक्रम त्यांचा पार पडल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आहे. एक अजितदादांचं वाक्य, राजकारण वंगाळ आहे, हे अलीकडंच त्यांनी स्टेटमेंट जे दिलं होतं. आणि एक राजकीय दिग्गज असं पवार घराणं पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये नावाजलेलं जे घराणं आहे, त्यातील मुख्य आधारस्तंभ अजितदादा. निश्चितपणे ठिकठिकाणी त्यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली वाहण्याकरता पूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुक्याच्या ठिकाणी, गावाच्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. परंतु लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुका हा प्रक्रियेचा भाग आहे. आणि या निवडणुका या 3 दिवसाच्या दुखवट्यामुळे लांबल्याचं चित्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं आपल्याला दिसतंय. ज्या 5 तारखेला निकाल लागणार होता त्याच दिवशी निश्चितपणे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राचं जिल्हा परिषद पंचायत समितीचं ज्या निवडणुका जाहीर झाल्यात त्यांचा निकाल पाहायला मिळाला असता. परंतु आता त्या तारखा बदलल्यानंतर 7 तारखेला मतदान आणि 9 तारखेला मतमोजणी आणि निकाल असं आपल्याला ते पाहायला मिळणार आहे. आपण फलटणमध्ये जे अर्ज दाखल झाले होते त्यांची नावं, त्यांचं पक्ष आणि नेमकं कुठल्या पद्धतीचं वातावरण कुठल्या गटागणामध्ये असू शकतं याचं एक विश्लेषणात्मक व्हिडिओ आपण मागच्या 4 ते 5 दिवसापूर्वी प्रसिद्ध केला. त्यानंतर मी आपल्याला बोललो होतो की जे उमेदवार रिंगणामध्ये अंतिम यादीमध्ये असतील त्यांची माहिती आपण तुम्हाला देणार आहे. त्यासाठी हा आजचा व्हिडिओ. प्रथमतः आपण जिल्हा परिषद गटानुसार सुरुवात करूया. तरडगाव हा जो ओबीसी प्रवर्गासाठी जिल्हा परिषद गट आहे, त्यामध्ये प्रामुख्याने फक्त 2 पक्षातील 2 उमेदवारातच लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यात प्रथमतः शिवसेनामध्ये 2 आहेत ॲक्च्युली, परंतु शिवसेना हा एकनाथ शिंदे गट हा फलटणमध्येच नुकताच प्रबळ झालेला आहे. कारण श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा राजे गट जो आहे तो एकनाथ शिंदे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश झाल्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेची ताकद ही फलटणमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. आणि त्या शिवसेना गटाचे उमेदवार आहेत गिरीश सुदाम बनकर. या गिरीश सुदाम बनकरांचाच प्रचार करण्याकरता थोड्या दिवसापूर्वी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे या पाडेगाव म्हणजे तरडगाव मतदारसंघामध्ये एक सभा घेतली होती त्यांनी. निश्चितपणे पाडेगाव मतदारसंघामध्ये सभा झाली होती, परंतु गिरीश सुदाम बनकर हे ज्या ओबीसी समाजातनं येतात त्याच समाजातनं जयकुमार गोरे पण येतात. त्यांच्या विरोधात जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीनं सूर्यकांत कृष्णा खरात एकंदरीत आपण पाहतो की जात फॅक्टर तरडगाव गटामध्ये ओबीसीमध्ये हा जो जात फॅक्टर आहे हा ओबीसी अंतर्गतच आपल्याला समोर येतो. म्हणजे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना गिरीश सुदाम बनकर हा शिवसेनेचा उमेदवार आहे. भारतीय जनता पार्टीचे सूर्यकांत कृष्णा खरात हे उमेदवार आहेत. म्हणजे धनगर विरोधात माळी अशी उमेदवार देण्याचा प्रयत्न हे दोन्ही प्रस्थापित पार्ट्यांनी आपल्याला तिथे पाहायला मिळतं. निश्चितपणे ही जी लढाई आहे ती जात फॅक्टरवरती होईल. तरडगाव हा जो गट आहे तो माजी आमदार दीपक चव्हाण हे SC कॅटेगरीमधून होते. 15 वर्ष आरक्षण असल्यामुळं फलटणचे ते आमदार असल्यामुळं निश्चितपणे हा प्रतिष्ठेची लढत ही आपल्याला पाहायला मिळणार आहे. जात फॅक्टर बाजूला ठेवून फलटण तालुक्यातली जी लोक आहेत ते निश्चितपणे
तालुक्याचं जे नेतृत्व आहे, तालुक्याचा जो विकास करणारा पक्ष आहे, त्याच्या पाठीमागं अगदी विधानसभा असो, कुठल्याही राज्याची निवडणूक असो, केंद्राची निवडणूक असो, एखाद्या जो विकास करणारा जो पक्ष आहे, विकास करणारा जो नेता आहे, त्या विकासाच्या मुद्द्यावरती फलटणची जनता नेहमीच ठामपणे उभी राहताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी निवडणूक आहे, या स्थानिक स्वराज्य संस्थाचा जो निधी आहे, तो जो राज्यात प्रस्थापित पक्ष आहे, त्याच्या माध्यमातूनच आपल्याला आणावा लागतो. त्यामुळं ज्या पक्षाने उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत, त्याच उमेदवाराच्या पाठीमागे इथली जनता निश्चितपणे ठाम उभे राहणार आहे. परंतु दोन्ही प्रस्थापित पक्ष आहेत, जे महायुतीचे दोन्ही घटक आहेत, शिवसेना आणि भाजप, ह्यामध्येच ही लढत असल्यामुळं जनतेला निश्चित मतासाठी नेमकं कोणाला निवडावं हा एक प्राथमिक प्रश्न असणार आहे. त्याच्या शेजारीच असलेला साखरवाडी पिंपरवाडी हा जो गट आहे, तो SC महिला असा राखीव आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर 4 उमेदवार आपल्याला पाहायला मिळतील. बहुजन समाज पार्टीचे आरती दिनेश कांबळे, त्यांचं चिन्ह आहे हत्ती. भारतीय जनता पार्टीच्या कांबळे संचिता सागर या कमळ चिन्हावरती लढत आहेत. शिवसेना रुपाली लक्ष्मण सरगर धनुष्यबाण चिन्हावरती आहेत आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रतीक्षा रोमन मोहिते गॅस सिलेंडर चिन्ह आहे त्यांचं. असे 4 उमेदवार साखरवाडी आणि पिंपरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हा साखरवाडी आणि पिंपरवाडी हा जो गट आहे, हा मराठा बहुल म्हणजे मराठा समाजाचं मताधिक्य जास्त असलेला हा गट आहे. आणि याच गटात आपण पाहिलं की SC महिला हा जो कॅन्डिडेट आहे, हा दिल्यामुळे नेमकं नेतृत्वाच्या मागे जाणार इथली जनता की पक्षाच्या मागे, नेमकं कुठला पक्ष निवडणार, का नेता बघून मतदान करणार, का यंदा पहिल्यांदाच बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत यांच्या पाठीमागं इथली जनता कल देणार. माझ्या मते साखरवाडी पिंपरवाडी हा मराठा समाजाचा मताधिक्य असणारा जो गट आहे, तो सातत्याने फलटण तालुक्यातील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर हीच लढत, ही पारंपरिक लढत आहे. हीच पारंपरिक लढत मला वाटतं या साखरवाडी आणि पिंपळवाडी गटामध्ये आपल्याला जिल्हा परिषदच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते. ही शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर विडणी हा सुद्धा SC महिला, शेड्यूल कास्ट महिला हा राखीव मतदारसंघ आहे. याच्यामध्ये आपण तिरंगी लढत मे बी पाहू शकतो. परंतु प्रमुख जे 2 प्रस्थापित पक्ष आहेत, शिवसेना विरोधात नॅशनल काँग्रेस पार्टी, परंतु NCP म्हणजे अजित पवार गट हा फलटणमध्ये आहेच. आणि या अजित पवार गटाचं भारतीय जनता पार्टी यांच्याशी कॉम्बिनेशन असल्यामुळं हा महायुतीचा घटक पक्षच आहे. परंतु फलटणमध्ये प्रामुख्यानं नॅशनल काँग्रेस पार्टी आणि भाजपा यांची युती आहे आणि राज्यामध्ये महायुती आहे. शिवसेना ही स्वतंत्र फलटणमध्ये लढत आहे. शिवसेनेसाठी ज्योती गौतम मोरे हे धनुष्यबाण चिन्हावरती आहेत. नॅशनल काँग्रेस पार्टी सुषमा अविनाश मोरे या घड्याळ चिन्हावरती आहेत. आणि त्यानंतर तिसरा जो उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडी प्रतीक्षा विठ्ठल मोरे गॅस सिलेंडर या चिन्हावरती लढत आहेत. निश्चितपणे वंचित बहुजन आघाडी यंदा राखीव जागा जास्त असल्यामुळं आपलं राजकीय भविष्य फलटण तालुक्यामध्ये आजमायचा प्रयत्न निश्चितपणे करते. त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला बहुजन समाज पार्टी मायावती ज्यांचं चिन्ह हत्ती असा एक संघर्ष आपल्याला फलटण तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून पाहायला मिळते. बरड हा सुद्धा गट, जिल्हा परिषद गट जो आहे तो शेड्यूल कास्टसाठी राखीव आहे. या जिल्हा परिषद गटामध्ये बरडच्या उमेदवारांची संख्या वाढलेली दिसते आपल्याला. शिवसेना जो आहे, शिवसेना अजित पवार गट एकनाथ शिंदे गट जो आहे, कांबळे वैशाली संदीप त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. बहुजन समाज पार्टी प्रेम जयश्री सुरेश मोरे त्यांचं चिन्ह आहे हत्ती. भारतीय जनता पार्टी भाऊसाहेब पोपटराव
जु मोरे यांचे कमळ चिन्हावरती आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एकमेव उमेदवार जे आज देशातील प्रमुख विरोधी पक्ष सत्तेत पूर्वीच्या काळी असणारा आणि आत्ता विरोधी पक्ष म्हणून सुद्धा त्यांना स्थान नसलेला, परंतु हा देशातला प्रमुख पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा सुद्धा आपलं फलटण तालुक्यामध्ये राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करून आहे. आणि या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गंगाराम अरुण रणदिवे हाताचा पंजा या चिन्हावरती बरड गटातून आपलं भविष्य आजमत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षसुद्धा या रणांगणात आहे. त्यांचा उमेदवार रामदास विठ्ठल केंगार कबशी चिन्हावरती आहेत. वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा या ठिकाणी उमेदवार त्यांनी दिलेला आहे. अनिल विठ्ठल रणदिवे गॅस सिलेंडर या चिन्हावरती आहेत. एकंदरीत उमेदवाराची संख्या जर आपण पाहिली तर मतांची विभागणी जी आहे ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरड हा जो गट आहे तो धनगर, माळी, SC ST OBC मताधिक्य जास्त असणारा हा बरड वगळता राजुरी म्हणजे साधारण 4 ते 5 गाव वगळता SC ST OBC मताधिक्य जास्त असणारा हा गट आहे. आणि निश्चितपणे शेड्यूल कास्ट हे आरक्षण पडल्यामुळं निश्चितपणे ही लढत जी आहे ती प्रामुख्यानं आपल्याला खूप रंगतदार असणार आहे. उमेदवारांची संख्या जास्त आहे. मताची विभागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जे प्रस्तावित पक्ष आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर शिवसेनेच्या कांबळे, वैशाली, संदीप ह्या धनुष्यबाण चिन्हावरती ज्या लढत आहेत आणि त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने भाऊसाहेब मोरे हे कमळ चिन्हावरती जे लढत आहेत, यांना जे मताधिक्य विभागलं जाणार आहे ते कसं वाचवता येईल याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. निश्चितपणे ही निवडणूक जी आहे एका मतावरती आपल्याला चुरस या गटामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि ही बरड गटाचा जो मताधिक्याचा आकडा आहे हा सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ते निश्चितपणे निकालाच्या वेळेस आपण हे पाहणारच आहोत. त्यानंतर कोळकी हा ओपन जिल्हा परिषद गट आहे, सर्वसाधारण गट आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने अभिजित विजय कदम चिन्ह मशाल आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गट सह्याद्री सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम धनुष्यबाण हे माजी आमदार स्वर्गीय चिमणरावजी कदम यांचे चिरंजीव आहेत. आणि हे प्रथमतःच जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कोळकी गटातून निवडणूक लढवत आहेत. या गटाचं पूर्वी नाव गिरवी होतं. गिरवी गटातून त्यांनी निश्चितपणे आपला नशीब आजवायचा प्रयत्न केलेला आहे. यंदा निश्चितपणे चित्र कोळकी गटातील काय आहे हे बऱ्यापैकी स्पष्ट आहे, परंतु प्रचारासाठी दिवस जास्त मिळालेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये नेमकी प्रचार यंत्रणा कशी काम करते, रणनीती कुठल्या पद्धतीने आखली जाते, लोकांचं मतदान कुठल्या मुद्द्यावरती, आता निश्चितपणे कुठल्या मुद्द्याची सहानुभूती मिळते, गट गण सामाजिक काम तुमचं ॲप्रोच या सगळ्या गोष्टींचा जर आपण ताळमेळ घातला तर निश्चितपणे त्याचा परिणाम हा मतांवरती होत असतो. आणि एक वेगळी गोष्ट सांगावीशी मला वाटते की कोळकी हा जो गट आहे यामध्ये मराठा मताधिक्य जास्त आहे. मराठा, धनगर, माळी, SC सुद्धा मताधिक्य आहे, परंतु मराठा आणि धनगर मताधिक्य जास्त असल्यामुळे निश्चितपणे या गटामध्ये जात हा फॅक्टर निश्चितपणे काम करणारा दिसणार. त्यानंतर बहुजन समाज पार्टीचे प्रेम जयश्री मोरे यांचं चिन्ह आहे हत्ती. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जयकुमार अरविंद शिंदे हे कमळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. जयकुमार अरविंद शिंदे यांची आपण जर ऐतिहासिक पार्श्वभूमी तपासली तर हे रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी खासदार माढा लोकसभा मतदारसंघ यांचे कट्टर कार्यकर्ते. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा त्यांचा पूर्वीचा पक्ष जरी असला तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी प्रवेश केल्यानंतर
त्यांची साथ आज अखेर ते देत आहेत आणि त्याचंच फळ त्यांना इथून त्याचं तिकीट मिळालेलं आहे. निश्चितपणे ही जी लढत आहे कोळकीतली, ती जयकुमार अरविंद शिंदे विरोधात सह्याद्री सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम यांच्यामध्ये होणार अशी चर्चा आहे. त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्ष काशीनाथ साधू शेवते हे राष्ट्रीय समाज पक्ष जानकर साहेबांचे खंदे समर्थक आहेत. जानकर साहेबांचा पक्ष स्थापन झाल्यापासून आज अखेर त्यांची त्यांच्यासोबत आहे. चिन्ह कब्बसे आहे त्यांचं. आणि धनगर समाजाचं मताधिक्य जास्त असल्यामुळं जात फॅक्टर जसा प्रभावी ठरणार आहे तसं मतदान हे जातीवरती जर झालं तर निश्चितपणे मत विभागणी ही या कोळकी गटामध्ये हमखास होणार असंही बोललं जात आहे. अपक्ष एक अर्ज आहे, याच्यामध्ये राजेंद्रप्पा चोरमले त्यांचं चिन्ह आहे छत्री. उमेदवारांची संख्या वाढलेली आहे, मत विभागणी होणारच. उमेदवारांचा, पक्षाचा, त्यांच्या कार्यकर्त्यांचा ॲप्रोच जनतेपर्यंत मतदान होईपर्यंत किती राहतो त्याच्यावरती मतदानाची आकडेवारी हे निश्चितपणे अवलंबून आहे. आणि मतदान कुठला पक्ष, कुठले कार्यकर्ते आपल्या पक्षासाठी किती घेणार याकडे निश्चितपणे आपण निकालाच्या वेळेस एक कटाक्ष टाकणार आहोत. त्यानंतर वाठार निंबाळकर हा एक जिल्हा परिषद गट आहे. हा ओबीसीसाठी राखीव आहे. यामध्ये शिवसेना उभाटा या पक्षाने आपले उमेदवार ननावरे दुर्योधन सोमनाथ, चिन्ह आहे मशाल. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने निलेश बापूराव लोखंडे हे धनुष्यबाण चिन्हावरती आहेत. फलटणच्या प्रस्थापित श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणजे राजे गटाचे हे खंदे समर्थक आहेत, पैलवान आहेत. निश्चितपणे त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीनं पैलवानच दिलेले आहेत. विष्णू किसन लोखंडे हे कमळ चिन्हावरती आहेत. म्हणजे दोन्ही प्रस्थापित महायुतीतले जे घटक आहेत शिवसेना आणि भाजप या दोन्ही गटाने पैलवानांचा जोड लावलेला आहे या गटामध्ये. वाठार निंबाळकर हा जो गट आहे तो हाय व्होल्टेज गट आहे. या ओबीसी राखीव असल्यामुळे या निश्चितपणे वाठार निंबाळकर या गटामध्ये मताधिक्य मराठा, धनगर, माळी, SC ST सर्वच मताधिक्य जास्त असल्यामुळं म्हणजे प्रायोरिटीनं जर आपण बघायला तर धनगर समाजाचं वर्चस्व असलेला हा वाठार निंबाळकर गट आहे. मराठा समाजाचंही मताधिक्य त्यांच्यापेक्षा जास्त जरी असलं तरीसुद्धा उमेदवार हा ओबीसी असल्यामुळे निश्चितपणे जात हा फॅक्टर तिथे काम करणारच. आणि ह्या जात फॅक्टर काम केल्यानंतर नेमकं कोणाच्या पारड्यामध्ये किती मतं पडतील हेही पाहणं आवश्यकच आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचं एक खंडेराव पांडुरंग सरग कबशी चिन्हावरती एक उमेदवार देण्याचं काम राष्ट्रीय समाज पक्षाने या ठिकाणी सुद्धा केलेले. अपक्ष निवृत्ती अशोक खताळ हे आईस्क्रीम चिन्हावरती लढत आहेत. निवृत्ती अशोक खताळ हे प्रस्थापित राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे कार्यकर्ते आहेत, परंतु असंतोष म्हणजे त्यांना तिकीट नाकारल्यामुळं त्यांनी अपक्ष उमेदवारीही दाखल केलेली आहे. म्हणजे बंडखोरांनी किती मताधिक्य घेतलं जाईल, बंडखोरांचं मताधिक्य रोखण्यासाठी जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांना सुद्धा काम करावं लागणार आहे. वाठार निंबाळकरची जी लढत आहे त्याच्यामध्ये प्रस्थापितांना आपलं मतदान वाचवण्यासाठी खूप मोठा प्रयत्न करावा लागणार आहे. बंडखोरांची बंडखोरी टाळून निश्चितपणे जर समोरासमोर लढत होत असते तर मताधिक्याचा आकडा वेगळा दिसला असता, परंतु मत विभागणी ही निश्चित ह्या वाठार निंबाळकर गणामध्ये होऊ शकते. आणि त्याचा फटका नेमका कुठल्या उमेदवाराला होणार हे पण औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यानंतर हिंगणगाव हा जो जिल्हा परिषद गट आहे हा सर्वसाधारण महिला ओपनसाठी राखीव होता. शिवसेना एकनाथ शिंदे गटानं पारंपरिक त्यांचे जे उमेदवार आहेत राजे गटाचे
सारिका धरशील उर्फ दत्ताबापू अनपट हे धनुष्यबाणवर चिन्हावरती या लढत आहेत. दत्ताबापू अनपट हे नाव अगदी चिमणराव कदम माजी आमदार फलटणचे जे आहेत त्यांचे कट्टर कार्यकर्ते. त्यानंतर त्यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत कित्येक वर्ष काम केलेलं आहे. हे हक्काचं जे जिल्हा परिषद गट आहे यामध्ये शिवसेनेनं त्यांचा हक्काचा कार्यकर्ता निवडणुकीमध्ये उतरवल्यामुळं निश्चितपणे ही रंगतसुद्धा या निवडणुकीमध्ये आपल्याला हा जो गट आहे हिंगणगाव गट ही निवडणूक अतिशय चुरशीची पाहायला मिळणार आहे. किती मताधिक्य शिवसेना या गटामध्ये घेऊ शकते हे पाहणं उत्सुक आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना उभाटा शीतल सचिन झंझणे मशाल चिन्हावरती आहेत. भारतीय जनता पार्टीने किरण निलेश नलवडे कमळ चिन्हावरती आहेत. प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर शिवसेना उर्फ भाजप शिवसेना विरोधात भाजप असा संघर्ष पूर्ण तालुक्यामध्ये आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी प्लस नॅशनल काँग्रेस पार्टी म्हणजे महायुतीची 3 घटक जे आहेत याच घटकामध्ये जे फलटण तालुक्यामध्ये 2 गट निर्माण झालेले आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गट यांचा एक संयुक्त गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट या 2 गटामध्ये जी लढाई आहे त्याचे जे उमेदवार आहेत हे हिंगण गटातले आपण बघतोय की शिवसेनेनं सारिका धरशील दत्ताबापू अनपट धनुष्यबाण चिन्ह आणि भारतीय जनता पार्टी किरण निलेश नलवडे संत कृपा डेअरीच्या माध्यमातून नलवड्यांचा जो खूप मोठा प्लॅन्ट आहे एक अर्थकारण या गटामध्ये नलवड्यांचं खूप आळजापूर हे जे गाव आहे या गावामध्ये एक प्रभाव जो म्हणतो आपण तो या गटामध्ये आहे आणि कमळ चिन्हावरती त्यांना उमेदवारी दिल्यामुळं ही चुरस जी आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय समाज पक्ष यांनी सुद्धा या ठिकाणी एक उमेदवार दिलेला आहे सुप्रिया लक्ष्मण सूळ कबशी चिन्हावरती. एकंदरीत शिवसेना उभाटा आणि रासप हे रिंगणात असल्यामुळं मतविभागणीची शक्यता असू शकते. परंतु प्रामुख्याने जर ही लढत बघितली आपण तर शिवसेना आणि भाजप यांच्यामध्येच आहे. सारिका धैर्यशील उर्फ दत्ताबापू अनपट आणि किरण निलेश नलवडे. निश्चितपणे ही जी लढत आहे ती रंगतदार असेल आणि तालुक्याचं प्रतिष्ठेची लढत म्हणलं तर हिंगणगावच. निश्चितपणे निकालामध्ये काय चित्र येतंय हे आपण पाहूया.